सालाबादप्रमाणे होत असलेल्या श्री माघी गणेश जयंती कार्यक्रमाच्या निमित्तानं आज महागावमध्ये श्री ओम गणेश भक्ती सेवा ट्रस्टच्या माध्यमातून सकाळपासून गणपती मंदिराची अभिषेक, आतोशिष्य पूजा, मिरवणूक आणि नामकरण सोहळा असा कार्यक्रम आयोजित केला आहे। या कार्यक्रमानिमित्तानं मी पहिल्यांदा चंदगड, आजरा, गडिंग्लज तालुक्यातील सर्व जनतांना गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि हा सर्व कार्यक्रमामध्ये तुम्ही उपस्थित राहावी अशी विनंती आणि आवाहन। आज महाराष्ट्रासह देशभरात आपल्या लाडक्या बाप्पाचा जन्मोत्सव सोहळा साजरा केला जात आहे। हर एक ठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। महागाव येथील श्री गणेश मंदिरात देखील माघी गणेश जयंतीनिमित्त आज भव्य अशी पालखी मिरवणूक काढण्यात आली, तर त्यानंतर बाप्पाचा पाळणा व नामकरण सोहळा पार पडला। तर त्यानंतर चंदगड विधानसभेचे ज्येष्ठ व लोकप्रिय नेतृत्व विनायक उर्फ अप्पी पाटील यांच्या हस्ते महाप्रसादाचा शुभारंभ करण्यात आला व सायंकाळी सुप्रसिद्ध आयुर्वेद्य श्री स्वागतजी तोडकरजी यांच्यामार्फत औषधे विना आरोग्य मार्गदर्शन करणार आहेत। तर त्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन अप्पी पाटील यांनी कोल्हापूर लाईव्हच्या माध्यमातून केले। नमस्कार, सध्या आपण आहोत महागाव येथे। महागाव येथील गणेश मंदिराच्या येथे आज पूर्ण देशभरात आपल्या लाडक्या बाप्पाचा जन्मोत्सव सोहळा अतिशय उत्साहात साजरा केला जात आहे। महागाव येथील गणेश मंदिरात देखील महागाव ग्रामस्थांच्या वतीने अतिशय उत्साहात इथे जन्मोत्सव सोहळा साजरा केला जात आहे। ह्याच पार्श्वभूमीवर आपल्यासोबत चंदगड विधानसभेचे ज्येष्ठ नेते अप्पी पाटील साहेब आहेत। पाटील साहेब नमस्कार। आज ह्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त कोणकोणत्या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे व आपल्या परिसरातील नागरिकांना कशा प्रकारे या दिनानिमित्त शुभेच्छा द्याल? नमस्ते। ग्रामदेवत आई महाकाली, महागणपती यांना नमस्कार करून आज महागावमध्ये गेल्या 22 वर्षापासून श्री ओम गणेश भक्ती सेवा ट्रस्टच्या माध्यमातून आपण या महागावच्या ऐतिहासिक अशा परशुराम तलावामध्ये गणपतीचे मूर्ती स्थापना आणि मंदिर बांधकाम केलेलं आहे। सालाबादप्रमाणे होत असलेल्या ह्या वर्षीच्या माघी गणेश जयंतीच्या नामकरण सोहळा प्रसंगी उपस्थित असलेल्या या गावचे सरपंच आदरणीय प्रशांतजी शिंदे, डेप्युटी सरपंच आमचे मित्र संदीपजी, महागाव देवस्थान कमिटीचे सदस्य सागर भाऊ, आमच्या महात्मा फुले विद्यालयाचे आमचे बंधू प्राचार्य इंद्रजित पाटील, आजी माजी संघटनेचे अध्यक्ष घुगरे साहेब, गेल्या अनेक वर्षापासून महागाव आणि महागावच्या परिसरामध्ये होत असलेल्या सार्वजनिक, सामाजिक, हिंदू, मुस्लिम अशा सर्व धर्म समभाव हा हेतू डोळ्यासमोर ठेवून काम करणाऱ्या ह्या महागावमध्ये आज आमच्यावर या ग्रामपंचायतीचे सन्माननीय मुस्लिम समाजाचे सदस्य फिरोज सोलापुरे, उदय सोमशेट्टी, अर्जुनराव रेडेकर, आमच्या या श्री ओम गणेश भक्ती सेवा ट्रस्टचे उपाध्यक्ष आमचे मित्र अर्जुनराव रेडेकर, सूरज असवले उपस्थित ह्या युवा मंचचे, ज्यांनी खरोखरच कुठलाही कार्यक्रम महागावमध्ये जर सार्वजनिक स्वरूपाचा घ्यायचा असेल आणि तो कार्यक्रम पार करायचा असेल
तर समोर स्वतः जास्त न होता पाठीमाग सर्व लोकांना, सर्व ग्रामस्थांना, आया बहिणींना, युवकांना संदेश देऊन चांगला कार्यक्रम करण्याचे नियोजन करणारे हे आमचे ज्येष्ठ पुत्र अण्णासाहेब पाटील, आमचे अण्णासाहेब इंद्रजित पाटील, आमचे दीपक पोटे, शंकरराव घोगरे गेल्या अनेक 2-3 वर्षापासून मुंबईहून रिटायरून आल्यानंतर धार्मिक कार्यक्रमाला वाहून घेऊन हिंदू एकताचं काम करणारे आमचे पांडुरंग चौगले. चुकून एखाद्या कुठल्या व्यक्तींचं जर माझं नाव राहिलं असलं, परशुराम आमचे फुले आहेत, ग्रामपंचायत सदस्य अनिल आहेत, बाबूमा आहेत, ह्या पत्रकार, छायाकार बंधू आणि भगिनींनो, खरोखरच आपण आज मागी गणेश जयंतीचा उत्सव साजरा करत आहोत. गेल्या अनेक वर्षापासून सकाळपासून गणपतीची पूजा, अभिषेक, आतषबाजीची पूजा, भव्य अशी मिरवणूक आपण सालाबारप्रमाणे करत असतो. त्या सर्व आपल्या ह्या संयोजकांनी दिलेल्या विनंतीनुसार सर्व गावातील भाविक या मंदिरात येऊन सर्व पूजाला उपस्थित राहतात. आणि ह्यावर्षी जो महाप्रसाद आहे, महाप्रसादचा कायम नेहमीप्रमाणे आपण महाप्रसाद करतो. महाप्रसाद झाल्यानंतर ह्यावर्षी आम्ही एक नवीन श्री ओम गणेश भक्ती सेवा ट्रस्ट, महागाव ग्रामपंचायत आणि सर्व संस्थांच्या वतीनं एक उपक्रम राबवायचा ठरवलेला आहे. तो उपक्रम म्हणजे आपण सर्वजण नागरिक वेगवेगळ्या आजारानं त्रस्त आहोत आणि ह्या आजारानं असलेल्या त्रस्तांना आपण वेगवेगळ्या माध्यमातून डॉक्टरांच्याकडून सेवा करून घेत असतो. परंतु त्या औषधामुळे परत आपल्या ह्या आरोग्यावर परिणाम होत असतो. म्हणून सगळ्यात महत्त्वाचे प्रसिद्ध असे महाराष्ट्र, कर्नाटकमध्ये प्रसिद्ध असलेले आयुर्वेदिक डॉक्टर आदरणीय स्वागतजी तोडकर साहेब यांचं आज या ठिकाणी मार्गदर्शन आणि व्याख्यान आपण ठेवलेलं आहे. अशा ह्या सर्व सार्वजनिक स्वरूपाच्या कामामध्ये महागाव आणि महागावच्या सर्व ग्रामस्थांनी उपस्थित राहून त्यांच्या मार्गदर्शन घ्यावं. आणि आजचा हा जो आता महाप्रसादाचा कार्यक्रम आहे, नामकरण आमच्या आया बहिणींनी आता गणपतीचं नामकरणचं प्रसंग झालेला आहे, नामकरण झालेलं आहे. महाप्रसादाचा लाभ घ्यावा आणि जास्तीत जास्त संख्येने ह्या संध्याकाळी आरोग्याविषयी माहिती घेण्यासाठी उपस्थित राहावे. एवढंच ह्या श्री गणेश जयंतीनिमित्त आमच्या श्री गणेश भक्ती सेवा ट्रस्टच्या माध्यमातून तुम्हा सर्वांना विनंती करतो, आवाहन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.